नमस्कार. आजच्या तासिकेला आपण पॅरिस शांतता परिषदेविषयी माहिती पाहणार आहोत. पॅरिस शांतता परिषदेविषयी माहिती लिहा असा 4 गुणासाठी प्रश्न विचारला जातो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 1914 आणि 1918 या 4 वर्षाच्या दरम्यान जर्मनी, ऑस्ट्रिया आणि इकडे इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका यांच्या दरम्यान झालेलं जे पहिलं महायुद्ध होतं, हे पहिलं महायुद्ध ज्या तहाने संपलेलं होतं तो म्हणजे व्हर्सायचा तह. आणि हाच व्हर्सायचा तह या पॅरिस शांतता परिषदेमध्ये निर्माण झालेला होता. तर पहिलं महायुद्ध चालू असताना जेव्हा 1918 मध्ये अमेरिकन अध्यक्ष वुड्रो विल्सन याने जी 14 तत्त्वे सांगितलेली होती, वुड्रो विल्सन यांची 14 कलमी कार्यक्रमाच्या आधारावरच विश्वास ठेवून जर्मनीने या पहिल्या महायुद्धामध्ये शरणागती पत्करलेली होती. 11 नोव्हेंबर 1918 मध्ये जर्मनीने पहिल्या महायुद्धामध्ये शरणागती इंग्लंड, फ्रान्स, अमेरिकेच्या समोर पत्करलेली होती. तर जी पॅरिस शांतता परिषद आहे ही पहिल्या महायुद्धामध्ये जे विजयी राष्ट्र आहेत आणि पराभूत राष्ट्र आहेत यांच्या दरम्यान होणारा जो तह आहे, या तहाचा मसुदा किंवा आराखडा तयार करण्यासाठी 18 जानेवारी 1919 मध्ये व्हर्सायच्या राजवाड्यामध्ये आरसे महालामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. या परिषदेमध्ये 32 देशाचे प्रतिनिधी होते, परंतु या 32 देशांच्या प्रतिनिधीमध्ये रशियाला निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. कारण रशियाने पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंड, फ्रान्स यांच्या बाजूने जर्मनीच्या विरोधामध्ये लढत असताना या पहिल्या महायुद्धामधून पाय काढलेला होता किंवा माघार घेतलेली होती. आणि म्हणूनच इंग्लंड आणि फ्रान्स आणि अमेरिकेने या रशियाला पॅरिस शांतता परिषदेचं आमंत्रण या ठिकाणी दिलेलं नव्हतं. या परिषदेमध्ये जी राष्ट्रे जर्मनीच्या बाजूने लढलेली होती अशा पराभूत राष्ट्रांच्या प्रतिनिधींनासुद्धा सहभागी करून घेतलेले नव्हते. या पॅरिस शांतता परिषदेमध्ये तहाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी ही 4 प्रमुख नेत्यांवर होती. एक म्हणजे अमेरिकन अध्यक्ष वुड्रो विल्सन, जो अतिशय आदर्शवादी विचारसरणीचे होते. त्यानंतर नंबर 2 इंग्लंडचे पंतप्रधान लॉईड जॉर्ज, जे मुत्सद्दी, लवचिक आणि चाणाक्ष बुद्धीचे होते. आणि नंबर 3 फ्रान्स अध्यक्ष क्लेमेन्सो, हा अतिशय वास्तववादी विचारसरणीचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि इटलीचा पंतप्रधान ओर्लॅंडो हा एक कायदेतज्ञ आणि खरडे वक्तव्य करणारा व्यक्तिमत्व त्यांचं होतं. तर या 4 प्रमुख नेत्यांपैकी या पॅरिस शांतता परिषदेचं जे अध्यक्षपद आहे हे फ्रान्स अध्यक्ष क्लेमेन्सो यांच्याकडे सोपवण्यात आलेलं होतं. पराभूत राष्ट्रांना सहभागी करून न घेता कुठल्याही तहाचा मसुदा तयार करणे हे वास्तविक पाहता जी 14 कलमे वुड्रो विल्सन यांनी सांगितलेली होती, ज्या 14 कलमांवर विश्वास ठेवून जर्मनीने शरणागती पत्करलेली होती, तर या 14 तत्वासोबत या ठिकाणी आपल्याला विसंगती या ठिकाणी दिसून येते. कारण परिषदेमध्ये जास्तीत जास्त प्रभाव हा इंग्लंड आणि फ्रान्स या 2 देशांचा होता. 7 मे 1999 मध्ये जर्मनीसमोर या 4 नेत्यांनी किंवा इतर 32 देशांच्या प्रतिनिधींनी मिळून जो मसुदा तयार केलेला होता, तो मसुदा जर्मनीसमोर ठेवण्यात आलेला होता. तो अतिशय अपमानास्पद असल्यामुळे जर्मनीद्वारा या मसुद्यावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. आणि म्हणून या तहातील या मसुद्यामधील काही अटी या ठिकाणी शिथिल करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर 23 जून 1919 मध्ये जर्मन प्रजासत्ताकाने या तहाच्या अटी या ठिकाणी मान्य केलेल्या होत्या. त्यानंतर 28 जून 1919 मध्ये व्हर्साय या ठिकाणी पराभूत राष्ट्र आणि विजयी राष्ट्रे यांच्या प्रतिनिधींनी या तहावर स्वाक्षऱ्या या ठिकाणी केलेल्या होत्या. आणि ज्या पद्धतीने जर्मनी सोबत व्हर्सायचा तह झालेला होता, त्याच पद्धतीने
जर्मनीच्या बाजूने किंवा जर्मनीच्या मित्र राष्ट्रांसोबतसुद्धा काही तह या ठिकाणी करण्यात आलेले होते. जसं ऑस्ट्रियासोबत सेंट जर्मेनचा तह या ठिकाणी करण्यात आलेला होता, जो सप्टेंबर 1919मध्ये केलेला होता. नोव्हेंबर 1919मध्ये बल्गेरियासोबत न्यूलीचा तह केलेला होता. नोव्हेंबर 1919मध्ये हंगेरीसोबत ट्रायनॉनचा तह करण्यात आलेला होता. आणि 1920मध्ये तुर्कस्तानसोबत सेव्हरचा तह या ठिकाणी करण्यात आलेला होता. तर परीक्षेमध्ये 4 गुणासाठी पॅरिस शांतता परिषदेविषयी माहिती लिहा असा जो प्रश्न विचारतात, तर त्यामध्ये ही सर्व माहिती आपल्याला लिहायची आहे. धन्यवाद. पुढील तासिकेला आपण जो जर्मनीसोबत व्हर्सायचा तह केलेला होता त्या तहाच्या अटी आपण पाहणार आहोत. आणि या व्हर्सायच्या तहामध्ये ज्या जाचक अटी जर्मनीवर लादण्यात आलेल्या होत्या त्यामुळेच जर्मनीमध्ये मग समोर हिटलरचा सुद्धा उदय झालेला होता. आणि असं म्हणतात की व्हर्सायच्या तहामध्ये दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरल्या गेली होती. तर त्याचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी दिसून येते. धन्यवाद.